फ्रेंड्स, आता मस्त आंब्याचं सीझन चाललेलं आहे, तर मी आंब्याची आमटी करणार आहे. ही रेसिपी मी माझी आत्या, मिठा आत्या आहे, तिच्याकडनं विचारून घेतली. एक दिवशी मी तिच्या हातची ही भाजी खाल्लेली, आंब्याची आमटी एक नंबर, मला एवढी आवडली. तर मी रेसिपी आत्याला विचारलं आणि घरी बनवलं, तर सेम तिच्यासारखी झालेली, सेम टू सेम. थँक्यू आत्तू, तुझ्यामुळे ही रेसिपी मला माहिती पडली आणि मला एवढी आवडली. आणि आता तू नाही आहे, माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे. मिस यू. आणि आंब्याची मस्त आंबट गोड तिखट आमटी करायला फक्त एवढंच साहित्य लागते फ्रेंड्स, जास्त काय लागत नाही. अजून 2-3 साहित्य आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. चला, कटिंग करून झालेलं आहे. मनवी, एक घे तुला खायला. वाव, मनूचा फेवरेट मँगो. नुसता कच्चा पण मस्त लागतो खायला हा आंबा, मला फेवरेट आहे. फ्रेंड्स, याचं वाटण करून घ्यायचं आहे. खोबरं, लाल मिरची आणि धने थोडेसे टाकायचे आहेत. फ्रेंड्स, मी सुक्कं खोबरं घेतले कारण माझ्याकडे ओलं नाही आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तरी पण चालेल. मी खूप ऑब्झर्व केलं आहे, कोणाकोणाच्या हाताची चव असते ना, ती त्यांच्याच हाताला लागते. आपण त्यांच्यासारखं सेम बनवलं ना, तरी किती पण सेम बनवा तरी त्या व्यक्तीची ज्या हाताची चव आहे ना, ती आपल्या हाताला येत नाही. कोणत्या कोणत्या पदार्थांची येते, पण सगळ्याच पदार्थांची नाही येत. आता कोणत्या कोणत्या भाज्या मी आईच्या माझ्या पद्धतीच्या बनवते, तर 100तून 80% येते सेम आईसारखी चव, सेम टू सेम. पण कोणत्या तरी अशा आहेत ठळक थोड्या भाज्या, ज्या सेम किती पण सेम मी आईसारख्या बनव, पण आईच्या हातची वेगळीच चव. ते सांगतात ना, प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी चव असते. आणि कोणाकोणाच्या हाताची मी खाल्ले भाजी, तर सर्व पदार्थ मस्त काय काय टाकतात, पण चव नसते. तर मेन हाताची चव असते आणि मनापासून जे बनवतात ना, त्याची चव असते. बघा, तुम्ही कधी हे अनुभवले का? आत्तूच्या पद्धतीची मी आता जी आमटी करणार आहे आंब्याची, तर आत्तूच्या हाताला तर बापरे एवढी चव होती, बापरे सांगूच नाही शकत. कोणती पण ती भाजी करू, कोणती पण, त्याच्यात टाकायला जास्त पदार्थ नसले तरी तिच्या हाताला चव होती. एक नंबर लागायची तिच्या हातच्या भाज्या. आणि आत्ता पण मला आहे ना, आता तर बिझी डेज आहेत, तर माझी इच्छा होती का आत्तूच्याकडे आता मी कधीतरी जाईन आणि मस्त तिच्या हाताचं खाईन, पण राहूनच गेलं. आता आत्तू नाही राहिली. तेल टाकून घेतलेलं आहे, थोडीशी राई टाकून घ्यायची आहे. आता मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे. सगळं वाटण सगळं टाकलेलं आहे. आणि ह्या आंब्याच्या फोडी पण टाकायच्या आहेत. फ्रेंड्स, थोडंसं हळद, मीठ आणि मसाला टाकून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता ह्याच्यात जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाका. वाह, काय वास सुटलेला आहे मस्त. आणि ही फक्त वाफेवर ठेवायची आहे 10 मिनिटं. वाव, अख्ख्या घरात नुसता वास सुटलेला आहे आंब्याच्या आमटीचा. कधी जेवते असं झालंय. काय बेबी? यम्मी यम्मी, मनूला पण वास आला, यमी यमी. थोडासा गूळ टाकते मी. वाह वाह, क्या बात. एवढं जबरदस्त झालेली आहे, नुसत्या वासावरनच समजतंय. वाव, काय सुंदर वास सुटलाय. आंब्याची आंबट गोड तिखट मिनू स्टाईल भाजी, माझ्या आत्तूच्या पद्धतीची. वाव वाव. वाव, असं भरपूर मस्त आमटी घेऊन ना, मस्त कालून जेवायला मला खूप आवडतं. वाव, आंब्याची आमटी. वाव. चलो, माझ्या बेबीला आंब्याची आमटी. बेबी, सांग कसं झालंय. थँक्यू. चला फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगते,
मला तर माहितीच आहे भारी झालंय. वास अख्खा घरात घुमलेला आहे. क्या बात. नुसतं आंब्याचा सीझन आलाय आणि आंब्याची आमटी नाही खाल्ली तर बापरे, काय खाल्लं तुम्ही. करून बघा फ्रेंड्स, मीनू स्टाईल रेसिपी आंब्याची आमटी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. मन्नूचं झालेलं आहे फिनिश. किसू आंब्याची आमटी कधीच आधी तू लग्नाच्या आधी खाल्ली नव्हती ना. मी बनवली 4-5 वेळा, तेव्हापासून किशोर खायला लागला. वा, एक नंबर आले. जबरदस्त आयटम आहे. थँक्यू. कधी खाल्ला नव्हता हा आयटम. एक नंबर आहे बाबा. थँक्यू.